ओके हो गया। उसमें भी लाल साड़ी दोन मुलं जेव्हा साडीची घडी घालतात, वा वा वा, जमली आहे, जमली जमली। अब दोनों जिसको पता ही नहीं साड़ी कैसे घड़ी करते याला मोठी झाली। बॉक्स छोटा आहे। हा, कौशिक स्मार्ट आहे। कौशिक लग्नासाठी रेडी असतो। अरे मग ऑलवेज। कौशिक ट्राय टेक 2। काय म्हणालास सनी तू मगाशी? साडीचा रंग खूप चांगला आहे ऍक्च्युली। गुड, बायकोला मदत करशील तू। मला लाडू खायचे। मोटे छोड़के लड्डू। से हाय टू माय ब्लॉग। हे आमचे डायरेक्टर सर अनिरुद्ध शिंदे। ओके सर, अभी 2 कैमरे से ये अंदर रखो। टिश्यू द्या। हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम टू माय चॅनल मिनीवती। सो आत्ता तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे मी सीनसाठी फक्त बुंदीचा लाडू खाल्ला आणि मला पर्सनली बुंदीचा लाडू खूप आवडतो। आय थिंक मी 2 का 3 खाल्ले मास्टर कटिंग सगळं करून। सो या, त्यामुळे आता मला शुगर रश होणार आहे। ऑल्सो आत्ता आमचं आहे वटपौर्णिमेचं शूट। आज खरं तर वटपौर्णिमा आहे, पण अख्खा आठवडा आम्ही वटपौर्णिमा सेलिब्रेट करणार आहोत स्टार प्रवाहावर। सो त्याचं शूट मग आज होतं आहे आणि या सो सिंधूमुळे म्हणजे कृष्णामुळे माझा उपवास मोडतो असं आम्ही आत्ता दाखवलं आहे। तर येस, आता मी तयार होणार आहे वटपौर्णिमेसाठी। मला ही साडी नेसायची पिंक। मेकअप चेंज करूया, म्हणजे मला शॅडोज चेंज करायचं आहे, पण त्यासाठी आधी मला हे लावलेलं शॅडो काढायचं आहे आणि गोल्डन आहे हे, त्यामुळे हे काढायचं आणि पिंक कलरचं शॅडो करायचं आहे। आणि स्क्रिप्टही आली आहे। गुड, वाक्य नाही आहेत मला, वाक्य नाही आहेत, त्यामुळे माईक लावायची गरज नाही। ओके, सो सध्या मी एक पॅलेट यूज करते आहे, रेव्होल्यूशन प्रो। रेव्होल्यूशनचं हे पॅलेट आहे, न्यू न्यूट्रल, ॲज यू कॅन सी न्यू न्यूट्रल लक्स शॅडो पॅलेट। सो मी हे यूज करते। यामध्ये खूप छान शेड्स आहेत, न्यूट्रल शेड्स आहेत, असं फार चमकधमक नाही आहे, म्हणजे चमकधमक आहे पण सगळे असं फार कलरफुल नाही आहे, बेज पिंक या साईडलाच। सो दॅट, आणि देन आय शो यू मी काय केलं आहे। माझं बिफोर हे आहे, आय शॅडो चेंज झालं आहे, थोडासा मेकअप चेंज झाला आहे, हेअरला पण इथे मी असे पर्ल्स लावले आहेत आणि मागे एक त्यांनी असं फूल केलं आहे, आता ते कसं दाखवू मला माहीत नाही पण केलं आहे। सो आता पटकन चेंज करते आणि मग तुम्हाला भेटते। कोण आहेस तू? काय ऐकायला आलाय? बघू इकडे बघ।
दाखव. तुझ्या लेन्स आणि माझ्या लेन्स सेम आहे. फावल्या वेळात सायली कुत्र्यांशी गप्पा मारते. सायली, तुझ्या अंगावर एवढे रंग का उडाले? रंगपंचमी का खेळते तू वटपौर्णिमेला? सांग बरं. वटपंचमीची पूजा करते मी. का उडाले? तुला घाणेरडा वास येतोय या साडीचा माहिती आहे. स्प्रे पेंट मारलं अख्ख्या साडीवर. मला तर मी चक्कर कुठल्याही क्षणी पडेल. याचा व्हिडिओ मी काढलाय आणि ते मी शॉर्ट्सवर टाकेन, सो प्लीज शॉर्ट्स बघा. किती फनी दिसतो. येऊ वटपंचमीची पूजा. मला कव्हर पेज मिळालं. वटपंचमीची पूजा. मी तर खूप वियर्ड दिसते, पण शूटिंग तिकडे मागे चालू आहे आणि माझा एक वेगळा शॉट जाणार आहे, त्यामुळे मला वेळ आहे. सो मी परत सेटवर जाते. आमचा सेट आहे ते, सो मला वेळ आहे म्हणून म्हटलं मी जाऊन मेकअप रूममध्ये बसते, कारण खूप गरम होतं आहे बाहेर आणि माझे कोणचं मी केस बांधून वगैरे बसले. सो चला जरा वेळ AC मध्ये बसूया. हां, बरं वाटलं. सेट अगदी रिकामा आहे आमचा, आता कोणीच नाही आहे. शुकशुकाट. शुकशुकाट आहे सेटवर. मी तुम्हाला कधीतरी दाखवेन आमचा सेट कसा आहे. मी रूममध्ये आले, मग मी काहीतरी व्हिडिओज बघत बसले, इंटरव्ह्यूज पाहत बसले. मग मी एक सिरीज बघते सध्या, डेझिग्नेटेड सर्वायवर नेटफ्लिक्सवर. सो मी ती पाहत होते आणि मग मला असं झालं की ओके, आता खूप वेळ झाला आहे, चहा हवा आहे. आणि तेवढ्यात आमचे स्पॉट दादा आले आणि त्यांनी मला चहा आणून दिला. सो आत्ता वाजल्यात 4:15 आणि मी खाली होते. सो मला रूममध्ये येऊनही झाला असेल आता पाऊण तास, 1 तास तरी झाला असेल. सो आता मी चहा पिते आहे आणि मला अजून खाली जायला बराच वेळ आहे, असं अजून तरी अर्धा पाऊण तास असं सायली म्हणाली. सो आय डोंट नो मला खाली कधी बोलवतात, पण खाली वटपौर्णिमेचं शूट चालू आहे, वटपंचमीचं शूट चालू आहे. कारण सो बेसिकली सिंधूची जी साडी असते ती व्हाईट होते बिकॉज ऑफ सम रिझन. ती रेड असते, ती व्हाईट होते. ती का होते तुम्हाला आमच्या सिरियलमध्ये बघायला मिळेलच. आणि मग राघव तिच्यावर रंग टाकतो सो दॅट तिची व्हाईट साडी पुन्हा रंगीत होईल. आणि म्हणून मग ती साडी ती नेसून फिरते आहे. तर तिने सांगितलं की त्याने रंग फेकले ना माझ्यावर, म्हणजे आता ही वटपंचमी आहे. सो असं त्याच्या मागचं एक रिझन. सो हा आहे पॅन्थर आणि ती वर चेअर दिसते लाल रंगाची, तिथे कॅमेरा असतो आणि तिथे DOP बसतात आणि खाली ही वजनंसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता. आणि ते पॅन्थर हलवण्यासाठी 6-7 जणं लागतात. सो इट्स व्हेरी हेवी आणि ही सगळी लोकं असतात म्हणून आम्ही इतकं छान शूट करू शकतो. आणि इकडे रिषभचा क्लोज चालू आहे. सो असं हे शूटिंगचं वातावरण एकंदरीत असतं. हां वर काय ॲव्हेंजर्स सॅव्हेंजर्स आहे ती. हे तू का केलंयस पण असं सांग. पोचते खूप जास्त. अरे पण तुम्हाला तर सिरियल मधले तुम्ही ऍक्टर्स, तुमचं आयुष्य किती चांगलं सोपं असतं, किती छान तुम्ही जगता. जरा येऊन काही कामं करता का? जरा येऊन बघा सेटवर, पहा आम्ही किती चिखलात काम करतो. चिखल दाखव जरा लोकांना. घरी काही कामं करता का? खूप कामं करते. काय करता तुम्ही घरी? लोकांना जाणून घेण्यासाठी. भांडेवालीकडून भांडी घासून घेते, झाडू पोछा करून घेते, स्वयंपाकवाली. आमचे डिरेक्टर आम्हाला आता लुक देत आहेत खूप वाईट. तुमचं झालं की कसं चेंज होता. फुलापासून का सुरुवात केली? थँक गॉड दगडापासून सुरुवात केली.
खोटी माती ही खरी माती. सो आम्ही शूट करत होतो पण अचानक पाऊस आला आणि आधीच डेलाईट जात होता. त्यात पाऊस आल्यामुळे आमचे हे EP खूप टेन्शनमध्ये होते की काय करावं आता. पण लकीली पाऊस लवकर थांबलासुद्धा आणि तुम्ही इथे पाहू शकता की आमचा सगळा क्रू जाऊन तिकडे कोपऱ्यात उभा होता कारण पाऊस येत होता आणि तितक्या छत्र्या नव्हत्या आमच्याकडे. आणि इथे बाकी लोक कॅमेरावर छत्री धरून उभे होते पण ॲक्टर्स मात्र काम करत होते. कुडोज टू दॅट. हॅलो, गुड मॉर्निंग. इट्स द नेक्स्ट डे. आत्ता वाजल्यात 6:30. माझं 6:30चं पडणं आहे पण मी 5 मिनिटावर राहते त्यामुळे मी आत्ता निघाले. सो मी जाते शूटला. माझ्याकडे आता एकच पर्स आहे कारण माझं बाकी सगळं सामान मी गाडीतच ठेवलं आहे. माझे डोळे चेहरा अजूनही बोलले नाही. लेट्स गो. माझाच पहिला सीन आहे सो रश. बापरे, सगळे काय एवढे काम करताय? सगळे फुगे फुगवतात. माझा आउट टाइम आहे म्हणून. यशवंत चल ना, मदत कर ना थोडी. हिरोला कामाला लावलं. हिला जायचंय 12 वाजता. आहे का पाठ? मला जायचं 12 वाजता. आता किती वाजले? अलग ट्रॅक आहे. ते मी शूट करते. परत दिसलं नाही. परत एकदा ये ना संकेत मागून. काय झालं इकडे ते? माझी रिॲक्शन मिळाली आता तुमचं. असं काही नाहीये. असं झालं. चार्ज नॅचरली चार्ज. लाईट डिपार्टमेंट पण आज आर्ट डिपार्टमेंट झालंय. जेव्हा घाई असते तेव्हा सगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन असं छान काम करत असतात. ते पाहायला खूप छान वाटतं. आणि सेटवर खूप चाट आलं होतं. पाणीपुरी, शेवपुरी, वडापाव वगैरे कारण ते सीनची रिक्वायरमेंट. करा शूट. 12 बजने वाला भाई. कौन 12 बजा? हाँ 12 बजा. हे सगळे न काम करणारी लोक. गुड मॉर्निंग. न काम करणारी लोक. हा सगळ्यात मोठा. आत्ताच करून गेलो. त्याच्या हातात काय आहे? काय गंधार त्याच्या हातात? कॅन्डी फ्लॉक्स. सो हा आहे माझा ऑनस्क्रीन मुलगा विनू आणि तो रोबिक्स क्यूब सॉल्व करायचा प्रयत्न करत होता. मला त्यातलं काहीही येत नाही पण हा जो दुसऱ्या बाजूला आमचा AD बसला आहे कौशिक, त्याला हे येतं सॉल्व करता. सो ही इज हेल्पिंग हिम आउट. वाईट आलं. फक्त वाईट एकच रंग आलाय आणि दोन लेअर ना. 2 कलर झाले. हा थांब, तुला काय काय येतं बघू. हा एवढा एक लेअर झाला बघ. वाईट वरती जाऊन काय करतोस तू? नाही खराब करून लागायचं. किती इझिली करतोय कौशिक यार. पहिला झालं. झालं. वाव. ऐसा करणे तू फक्त काय असं करतोस असं करतो. एवढं इझी आहे बघ. असं तू एवढं डोकं लावतोय. असं मग
सो आत्ता आमचे EP, AD, असोसिएट, मी आणि असे अनेक लोक एका मेकअप आर्टिस्टला शोधत होते, कारण आम्हाला कळलं होतं की तो कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन झोपला आहे, जेव्हा की तो आज 1 तास उशिरा आला होता. सो इट वॉज व्हेरी फनी. आणि हळूहळू ही लोकं वाढत गेली. आता तुम्हाला इन अ मोमेंट ते पाहायला मिळेलच. हे पहा केवढी लोकं आली अचानक त्याला शोधायला. इट वॉज व्हेरी फनी. पण नंतर कळलं की तो ड्रेस रूममध्ये होता, सो झोपलेला नव्हता. साडेसहाच्या कॉल टाइमला 7:30 वाजता येणारी लोक झोपतात म्हणून आम्ही तुला शोधत होतो, पण तू सापडला नाहीस आम्हाला. बाहेर होतो फोनवरती. नशीब चांगलं आहे तुझं. वाचला वाचला. दोघं दिसतायत तिकडे, काहीतरी बोलतायत. बघितलं त्यांना. होल्ड झूम. दोघं काहीतरी बोलतायत. हलका राईटला ये, राईटला ये, राईटला थांब. झूम कम्प्लीट होऊ दे. हा करेक्ट. गॅप मध्ये दोन्ही डोळे दाखव. हा करेक्ट. थोड़ा पीछे रहना माधव जी. लाइट हल्का मागे. हा हल्का राईट. दरवाजा खुला है क्या? हाँ, ये बंद कर दो. सो आता माझा लुक चेंज आहे. मला लिटरली एका सीनसाठी ही साडी नेसावी लागली. या सो आता आयशॅडो चेंज आहे आणि हेअरस्टाईल पण चेंज आहे. दोनों आ गए एक साथ. आता वेळीवरती आले. वेळीवरती? हो. सकाळी 1 तास उशिरा आलाय. लाज नाही पण हसतो नुसता. 6:30च्या कॉल टाइमला 7:12ला मला मेसेज करून सांगितलंय त्याने की मला 10 मिनिट लेट होत आहे. बोला. शॅडो चेंज आहे, हेअरस्टाईल चेंज. अजित आला की शॅडो चेंज करणार ना मी रेडी. सीन काय आहे? सीन असा आहे की तुम्हाला आता फ्लॅश जातो. सीन काय? सीन तोडणार आहे मी आता. म्हणजे तोडून टाका. सीन तोडणार, सेट तोडणार, सगळं तोडणार. लास्ट. सो या क्लिपनंतर मी शूट करायचं विसरले की मी ब्लॉग करते हा दिवस. पण यानंतर फार काही शूट करायचं नव्हतं. माझा एकच सीन होता, तो ह्या साडीत होता. सो माझा आत्ता लुक चेंज होत आहे आणि त्यानंतर मग माझं पॅकअप झालं. हॅलो एव्हरीबॉडी. ओके, मी आत्ता आउट्रो घ्यायला म्हणून गाडी थांबवली. मी आत्ता सेटवरनं निघाली. आत्ता माझं पॅकअप झालं आहे आणि ॲज यू कॅन सी आज चक्क माझं पॅकअप हे दिवसाढवळ्या झालं आहे आणि सनसेट अजून व्हायचा आहे. सो मी सकाळी 6:30ला आले होते. आत्ता वाजलेत 5:45. सो ऑलमोस्ट 11:15 तास 11:30 तास मी सेटवर होते. सो तर फायनली माझं पॅकअप झालेलं आहे. मी घरी जाते आणि आय थॉट की याचा आउट्रो घेते, कारण घरी जाऊन माझ्यात ताकद नसणार आहे. मी झोपणार घरी जाऊन थोडा वेळ किंवा काहीतरी एखादी फिल्म बघेन, टाईमपास करेन. सो तेवढंच आहे. तर येस, आज सकाळपासून खूप धावपळ होती कारण सायलीचं आउट टाईम होतं 12चं. सो तिच्या हिशोबाने सगळे तिचे सीन्स पटापट शूट केले आम्ही आणि मग नंतर उरलेलं कटिंग आणि उरलेल्या गोष्टी आम्ही शूट केल्या. आणि मग माझेच सीन होते दिवसभर. आय थिंक मी एकटीच शूट करत होते. ऑल्सो तुम्ही मध्ये 1-2 क्लिप्स पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये खूप मजा मस्ती आम्ही करत असतो मध्ये मध्ये. सो मी शूट करायचा प्रयत्न केला आणि येस, हा होता माझा 2 दिवसाचा व्लॉग. मी काल वटपौर्णिमा शूट केली. मी काल वटपौर्णिमेचं शूट केलं आणि त्याच्या मागचे पुढचे सीन आम्ही आज शूट केले. सो या 2 दिवसाचा व्लॉग मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. जितकं माझ्याकडून शक्य झालं तितकं मी शूट करायचा प्रयत्न केला आहे, कारण एव्हरी वीकेंड आय पोस्ट अ न्यू व्हिडिओ. सो तुम्हाला जर माहीत नसेल तर प्लीज stay tuned to my channel and click on the bell icon so that every time I post a new video you'll get notified. Also, if you like this video then please like, share, comment down below and subscribe to my channel Me Revati, and I'll see you in the next vlog. Bye.